मोठ्या टॉप 9 बातम्या। दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगामध्ये बैठक। काँग्रेसकडून मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप आहे। नाना पटोले, अभिषेक मनु सिंघवी यांची हजेरी, तर आम्ही ईव्हीएमवर नाही आकड्यांवर बोलतोय, पटोलेंचं वक्तव्य। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलंय। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलले असते। रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण प्रसंगी राज ठाकरेंचं वक्तव्य। 40 वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ मंत्रिपदाची अपेक्षा। बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। 5व्यांदा निवडून आलोय, फडणवीसांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याचं लोणीकरांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अंबरनाथमध्ये बॅनर्स। अंबरनाथमध्ये शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईल यांनी हे बॅनर्स लावले असून बॅनरवर आपल्याला रूपात कॉमन मॅन हवाय असा आशय आहे। तुमच्यावर विश्वास होता, पण काय घडलं समजत नाही, बाळासाहेब थोरातांचं विधान। तर विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद। जे द्वेष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करू, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरातांचा पराभव नव्हे तर घात। बाळासाहेब थोरातांचे मेहुणे सुधीर तांबेंचा आरोप। तर काही लोकांच्या फायद्याचं राजकारण सध्या सुरू आहे। निवडणूक आयोगही पक्षपातीपणे वागतोय, सुधीर तांबेंचे आरोप। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गिरगावमध्ये व्यापाराला चोप। व्यापाऱ्याकडून मारवाडीमध्येच बोलण्याचा महिलेला आग्रह। मारवाडीमध्ये बोला असं व्यापाऱ्याने सांगितल्याचा महिलेचा आरोप आहे। व्यापाराला झालेल्या मारहाणीनंतर मंगलप्रभात लोढांचं ट्विट। मराठीत न बोलता ठराविक भाषेची सक्ती करणं चुकीचं आहे। भाजपचं नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, लोढांची स्पष्टोक्ती।